महाविकास आघाडीतून रमेश सर रिंगणामध्ये आहेत. तुम्ही देखील मोठ्या पद्धतीने या ठिकाणी रमेश त्यांच्यासाठी त्यांच्याकडे फिरता आहात. काय चित्र दिसेल असं वाटतं तुम्हाला? मला आनंद आहे आमच्या आदरणीय रमेशभाई कीर यांना काँग्रेस आणि इंडिया आघाडीने कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही सर्वच इंडिया आघाडीचे सर्वच पक्ष आणि कार्यकर्ते पदाधिकारी एकजुटीने एक विचाराने आणि अत्यंत प्रयत्नपूर्वक ही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढू आणि रमेशभाई कीर यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू. नारायण राणेंनी परवाच सांगितलं की शिवसेनेला मी कोकणातून मुद्दाबार केलं. आज सामनावीस विधानसभेचा आग्रही आहे. 3 पराभवावर राणेंना आम्ही धूळ चाकले अशा स्वरूपात तो आग्रही आहे. काय सांगतो? खरं म्हणजे नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांना आम्ही 4 वेळेला पराभवाची धूळ चाकलेली आहे. आता पैशाचा वारेमाप वापर करून, धनशक्तीचा वारेमाप वापर करून जरी काठावर पास झालेले जरी असले तरी सुद्धा कोकणातून शिवसेना संपवण्याची भाषा नारायण राणेंनी करणं म्हणजे स्वतःलाच संपवण्यासारखं आहे. शिवसेनेला संपवणारी औलाद जन्माला यायची आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. अनेक दिग्गजांचे परत नावं येत आहेत. कसं बघता? आउटगटकेत आता असलेलं ते मंत्रिमंडळ असेल, इनमीन 3 महिन्याचं मंत्रिमंडळ, पण ऑक्टोबरमध्ये ज्या वेळेला निवडणुका होतील महाराष्ट्र विधानसभेच्या, पुनश्च एकदा महाराष्ट्रामध्ये या वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीचंच सरकार येईल अशी 100% खात्री आहे. ह्या असल्या बॅनरबाजीला मी फार महत्व देत नाही. मला काय त्याच्यावर भाष्यही करायचं नाही. योग्य तो याबाबत दोन्ही समाजाचे नेते बसतील आणि मार्ग काढतील. ईव्हीएम मध्ये गडबडी होऊ शकते हे आता जगातल्या सर्व तज्ञांनी सांगितलेलं आहे आणि आपल्याकडे सुद्धा पाहिलं तर जे मतदानाची आकडेवारी वाढलेली आहे ही एका संख्येमध्ये वाढलेली आहे. त्यामुळे ईव्हीएम ची गडबडी ही नक्कीच होते. पण ज्या अमोल कीर्तीकरांच्या इथे तो प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून ज्या पद्धतीने विजय प्राप्त केलेला आहे शिंदे गटाने, हे लोकांनी पाहिलंय की कशा पद्धतीची आता हेराफेरी झालेली आहे ती. इनमीन एक खासदार निवडून आलेला आहे, त्यांना सुद्धा ते मंत्रिपद देत असतील तर स्वतःच्या बायकोलाच घेतील. प्रफुल्ल पटेल यांनी असं म्हटलंय की मंत्रिपद मलाच मिळेल म्हणून. ह्या तिघांनी एकमेकांच्या ओढून ताडून ते मंत्रिपद घ्यावं. आम्हाला त्यांची काळजी नाही, निश्चिंत त्यांचा आणि अभ्यास करत नाही. इंडिया आघाडीच्या वतीने योग्य तो जागा वाटपचा फॉर्म्युला ठरला की महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करायच्या निर्धाराने आम्ही कामाला लागलो. ठीक है, गिर गई तो भी टांग ऊपर.